शिवसेनेचे मंत्री भरत शेठ गोगावले आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. भरत शेठ, तुमच्या पायाला जखम झाली आहे, तुम्ही आजारी आहात, मात्र तरी देखील विधानभवनात तुम्ही येता, हिरिरीनं सहभाग घेता. एवढा ऊर्जा तुम्ही आणता कुठून? हे गोरगरीब जनतेची ऊर्जा आहे आणि गोरगरीब जनतेचं आम्ही काम करतोय. त्याच्याने आम्ही हे चाललेलं आहे, लागलेलं आहे. डॉक्टरांनी सांगितलं आराम करा, परंतु मंत्री आहे, आमदार आहे आणि त्याच्यामुळे प्रश्न असतात लोकांचे आणि मंत्री असल्यामुळे प्रश्न विचारायला उत्तर द्यावं लागतं आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करतो आहे. परंतु ठीक आहे, आता लागलं आहे तर लागलं आहे, परंतु आम्ही काम करतो आहे. नक्कीच. आज आम्ही पाहिलं की गहन चर्चा सुरू होती. रवींद्र चव्हाण होते, उदय सामंत होते, तुम्ही स्वतः होता, रायगडचे इतर आमदार पण होते. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नेमका कोण असणार आहे, काय नेमकं तुम्हाला वाटतं? ते कदाचित आज आणि उद्या 2 दिवसामध्ये आमच्या तिन्ही पक्षाचे नेते बसून जे ठरवतील आणि जो आदेश देतील तो आम्हाला मान्य आहे. आणि गहन चर्चा यशस्वी होईल? शक्यता वाटते, कारण त्यांना पण काही ठिकाणी आमची जरूर लागेल, आमची त्यांना लागेल. जिथे असं आहे तिथे एकमेकाचे नेते ठरवतील, बसतील, विचार करतील आणि जो आदेश पारित करतील तो आम्ही तिन्ही पक्षाचे नेते मंडळी केळवणीचा पहिला अध्यक्ष कोण होणार? कारण शिवसेनेचे जास्त जागा आहेत, त्यामुळे तुमचा दावा असणार त्याच्यावरती? दावा तर आहे, त्याबद्दल दुमत नाही आहे. परंतु आम्ही ज्या वेळेला नेत्यांवरती आमच्या सोपवतोय त्यावेळेला योग्य निर्णय नेते मंडळी घेतील. विरोधक पण प्रयत्न करतात, पण विरोधक प्रयत्न करा, पण विरोधकांकडे तेवढी काही मेजॉरिटी नाही आहे. त्यामुळे विरोधकांना तसं काय म्हणता येत नाही आहे, कारण तेवढी मेजॉरिटीच नसल्यामुळे ते काय विरोध करतात. नक्की. धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.